पलकावरती ऐकूया आवाज बदलापूरचा एक उत्कृष्ट समालोचक आणि मराठी भाषिक अभ्यासक करतात असं तुषारजी शिंदे सर यांचा आवाज ऐकूया खेळाच्या या पूर्ण मॅच मध्ये. थँक्यू. धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर सर. आपण जातोय पुढच्या मॅच कडे. VKK टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय राज वॉरियर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. राज वॉरियर्स टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. नितेश आणि सोहेल ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आहे. बॅकफुटला गेलेत आणि समोरच्या दिशेने बॉलला पाठवलंय. क्रिजचा डेपचा उपयोग केला आणि जागेवरून खडे खडे आपण पाहतोय पाठीमागे गेले, जागेवरती उभे राहिले. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय बॉल, समोरच्या दिशेने ठोकलाय. सिक्सर. कमालीचा हा फटका होता. आपण पाहतोय सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. इथे आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडेल आणि बॉलने मात्र दिशा बदलली आहे आणि दशा खराब केली क्षेत्ररक्षकाची. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दिल मांगे मोर आले 4 आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 10. तर VKK टीम विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. VKK टायगर आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ही देखील विनंती आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय आणि यावेळेस देखील टॉप एज लागले. बॉल फाईन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार आलाय. बॅटर नितेश यांच्या बॅट मधून चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14-14. 14 धावा धावफलकावरती आहेत. यश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांच्यावरती मात्र इथे हल्ला बॉल केला गेलाय. बरेच बॉल आपण पाहतोय सरळ बॅटने बॅटवरती आलेत, परंतु बऱ्याच वेळा एजचे देखील आज चौकार आणि षटकार येताना आपण पाहिलं त्या मैदानावरती. यश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यश मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि नितेश यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलंय. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. किती दूर जाईल पाहायचंय. अति प्रचंड दूर या देखील बॉलला पाठवलंय. आणखी एक सिक्सर आपण पाहतोय. नितेश गवळी मात्र एका वेगळ्या इराद्याने मैदानावरती उतरलेत आणि चौकारा षटकारांची आतिषबाजी मैदानावरती सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 चौकार आणि चौथ्या बॉलवरती आणखी एक षटकार आलाय. तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकला आपण पाहतोय राज 11 या संघाने आणि काय बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. राज वॉरियर्स आपण पाहतोय मैदानावरती सध्याच्या घडीला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. कमालीचा स्ट्रोक आहे अगदी डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 1 मोर सिक्सर. नितेश गवळी काय बॅटिंग केली आणि अक्षरशः आपण पाहतोय यश मोरे उद्ध्वस्त केलंय गोलंदाजीला त्यांच्या. कमालीची बॅटिंग आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 5 बॉल मध्ये काय फलंदाजी केली नितेश गवळी आणि कमालीची बॅटिंग आहे.
आणि राज आर्यर संघ आपण मला वाटतं पाठीमागच्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता, परंतु या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि नितेश गवळी अजून देखील स्ट्राईक वरती आहे. पहिल्या 6 बॉल मध्ये 27 धावा ज्या बनल्या गेल्यात त्या संपूर्ण धावा नितेश गवळी यांच्या नावावरती आहेत. आणि पुन्हा देखील स्ट्राईक एंड वरती नितेश गवळींना आपण खेळताना पाहणार आहोत. पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु काय फरक पडतो ज्या पद्धतीने बॅटिंग झालेली आहे मैदानावरती, पॉवर प्ले असो या नसो. 27 धावा धावफलकावरती आहेत. त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सोहेल शेख मैदानावरती आहेत आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठल्या गेल्यात. मुन्ना स्वामी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. सेकंड ओव्हर साठी पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्यात आणि दबावामध्ये असणार आहे गोलंदाजी करणारी टीम. VKK टायगर आणि राज ऑरियर्स अशी मॅच सुरू आहे मैदानावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोर दिशेने बॉल खेळलेत डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑन पर्यंत धावलेत, लॉंग ऑफ पर्यंत धावलेत आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक धावाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली मैदानावरती. 28 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 27 आणि सर्वच्या सर्व धावा आपण पाहतोय बनवल्यात कोणी नितेश गवळी यांनी. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. सोहेल शेख आपण पाहतोय आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती ते देखील आक्रमण करतायत. ठोकलाय षटकार काऊ कॉर्नर रिजनला आणि काय बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती सुरू आहे आणि दोन्ही एंड मात्र आता आक्रमण पाहायला मिळतंय. सुरुवातीला आपण पाहिलं नितेश गवळी यांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि सध्याच्या घडीला सोहेल शेख देखील आपण पाहतोय कमालीची बॅटिंग मैदानावरती करतायत. धावफलकावरती धावा असतील 34. मुन्ना स्वामी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल चांगला फटका आहे. डीप मिड विकेट रिजनला बॉल गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने आलेत, बॉलला रोखतील आणि तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे. मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 35. हा बॉल आपण पाहतोय कमालीचा आहे, थोडासा लो देखील राहिलाय. अनइवन बाउन्स तुम्हाला या विकेट वरती पाहायला मिळतो. विकेट खरं तर युटिलाइज झाली आहे आणि या विकेट वरती खरं तर आपण पाहतोय ज्यावेळेस थोडीशी माती जमा होते, थोडेसे आपण पाहतोय दरारे खरं तर विकेट वरती तयार होतात, त्यावेळेस या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. त्याच्यावरती ज्यावेळेस बॉल पिच होतो आणि अनइवन बाउन्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंच तर खूप गेलाय, दूर किती जाईल पाहायचंय. खूप दूरवरती देखील जातोय. जितका बॉल उंच गेलाय तेवढाच दूर देखील गेलाय. नितेश गवळी यांच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. काय बॅटिंग आहे. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. नितेश गवळी काय बॅटिंग केली या सामन्यामध्ये. संपूर्ण सामन्याची जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती नितेश गवळी यांनी घेतली आणि आतापर्यंत ती पेलवली देखील आहे. 5 षटकांची ही देखील मॅच आहे. धावफलकावरती धावा 41 आहेत आणि शेवटचा बॉल आहे मुन्ना स्वामी यांच्या षटक क्रमांक 2 मधला. हा देखील बॉल आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. अनइवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला थोडासा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 42 धावा धावफलकावरती आहेत. 21च्या धावगतीने आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 27 आणि षटक क्रमांक 2 मध्ये धावा आल्यात 15. एकूण धावफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत 42.
काय बॅटिंग केली आहे नितेश गवळी आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सोहेल शेख यांनी आणि सचिन दलाल साहेब खरं तर खूप मेहनत या वर्षी देखील या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली आहे आणि अनेकांची मेहनत आहे. सचिन आपण पाहतो सचिन दलाल साहेब आहेत, खुशालजी भोईर असतील, अमित डांगरे, तेजस ठाकरे, सोहम कोंडिलकर असतील, आदित्य कोंडिलकर असतील, अविनाश भोईर, मुन्ना स्वामी या सर्वांची मेहनत आहे. आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आणि खरं तर यशस्वी या स्पर्धेचा आपण पाहतोय पर्व 3 मैदानावरती सुरू आहे. कुळगाव प्रीमियर लीग आणि आपल्या विभागातील मुलांना कशी संधी मिळेल मग त्या स्पर्धा अगदी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणे जरी असतील तरी देखील आपल्या मुलांना कशी संधी मिळेल हा प्रयत्न असतो सचिन दलाल साहेबांचा. इथे आली विकेट आपण पाहतोय. गीतेश ठाकरे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय विकेट देखील अर्जित करतायत. खूप महत्वाची विकेट आपण पाहतोय. नितेश गवळी यांना बाद केले. काय सुरुवात केली नितेश गवळी यांनी या सामन्यामध्ये. एका बाजूने आपण पाहतोय VKK टायगर्स आणि राज वॉरियर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दुर्गेश दलाल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती वैयक्तिक 35 धाव्यांची खेळी खरं तर आपण पाहिली या मॅच मध्ये. नितेश गवळी यांच्या माध्यमातून 35 धाव्यांची खेळी आपण पाहिली आणि नवीन बॅटर दुर्गेश मैदानावरती दाखल होतात क्रमांक 3 वरती. गीतेश ठाकरे पहिल्या बॉल वरती सफलता अर्जित करतायत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नसतो आणि या खेळामध्ये वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. इथे विकेट आली आहे. दुर्गेश आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती. कमालीचा स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉलला रोखतील बेकी करतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43. गीतेश ठाकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे. अपील तर पंचांकडे झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती. काय सुरुवात केली होती गीतेश गवळी आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सोहेल शेख या जोडीने. दुर्गेश आहेत नवीन बॅटर मैदानावरती. गीतेश ठाकरे पुनरागमन करून दिले आपल्या संघाला. चांगला फटका आहे. बॅटर स्टेप आउट झाले. गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल लाईक अ बुलेट्स. बंदुकीतून गोळी सुटावी तसा बॉल त्या वेगाने गेला सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा. आणखी एक चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत राज वॉरियर्सच्या संघाच्या. तर VKK टायगर आपण पाहतोय समीरजी कोंडिलकर साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय राज वॉरियर्स. यावेळेस स्विच हिट अटेम्प्टेड आहे आणि बॉल कुठे जाईल ते पाहायचंय. किती दूर जातोय. एक टप्पा खाल्ला आणि बॉल जाईल आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आलेला आहे. कमालीची बॅटिंग आहे. थर्डमॅन रिजनला हा 4 आलाय आणि 4 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती. 50 अप झाले. बॅटिंग करणारी टीम राज वॉरियर्स. रमेश सोळसे साहेबांचा संघ आहे राज वॉरियर्स. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय VKK टायगर्स. समीरजी कोंडिलकर साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 53. गीतेश ठाकरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल. गॅप मध्ये हा बॉल आहे. पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान बॉलला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक आणि त्यांच्यामध्ये असणारं कोऑर्डिनेशन आपण पाहिलं. त्या माध्यमातून बॉलला रोखतील तोपर्यंत मिळतील धावा 2 आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 55. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय 75 धावा होत्या आणि धृती 11 संघाने त्या धावा मात्र बनवल्या होत्या. धृती 11 संघ एकमात्र संघ आहे ज्या संघाने 2 मॅच लगातार जिंकलेल्या आहेत.
कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. वैभवजी मुठे यांच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये खरं तर धावा बनवल्या 75, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय धावा डिपेंड केल्या ते 39 धाव्यांचं लक्ष मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं होतं आणि 39 धावा डिपेंड केल्या. तेजस मेहर असतील, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांच्या जोडीने सुमित असतील, सुमितची देखील गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. अर्पणची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. निलक्ष असतील आणि या सर्वच खेळाडूंनी मात्र खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये निलक्षच्या 44 धावा असतील, त्यानंतर तेजस मेहरच्या 29 धावा असतील आणि विकेट हॅट्रिक सुमितची असेल पहिल्या मॅच मध्ये. या सर्व गोष्टी मात्र घडलेल्या आपण पाहिल्यात आणि ज्या संघातील खेळाडूंनी मात्र चांगला परफॉर्मन्स केलाय ते संघ मात्र या ठिकाणी जिंकलेले आपण पाहिलेत. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानावरती पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 55. विचार विनिमय करण्यासाठी देखील थोडासा वेळ मिळतो खेळाडूंना ड्रिंक्स ब्रेक मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय क्लीन बोर्ड झालेत बॅटर. दुर्गेश आपण पाहतोय इथे मात्र त्रिफळाचीत होत आहेत. पहिलाच बॉल होता. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सुरुवात झाली आहे. मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. सेलिब्रेशन झालं नाही मैदानावरती, विकेट आली आहे. नवीन बॅटर अविनाश भोईर मैदानावरती दाखल होत आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये डक वरती ते आउट झाले होते. शून्यावरती आपण पाहतोय, परंतु आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती अविनाश भोईर आणि त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु पाठीमागच्या मॅच मध्ये ते जमलं नव्हतं आणि अविनाश भोईर आता मैदानावरती दाखल झालेत. सोहेल अजून देखील मैदानावरती आहेत, जे की सलामीला गेलेत. आणि षटक क्रमांक 3 चा पहिला बॉल विकेट आली. षटक क्रमांक 4 चा पहिला बॉल वरती देखील विकेट आली आहे. आणि पहा दोनही बॅटर आतापर्यंत बाद होणारे बॅटर आहेत. गीतेश ठाकरे त्रिफळाचीत केलं होतं बॅटर नितेशला आणि इथे आपण पाहतोय मुन्ना स्वामी देखील त्रिफळाचीत करतायत बॅटर दुर्गेशला. पहिल्याच बॉलवरती ताकद जरूर लावली होती. धावबाची संधी आहे. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. दोन धावा आल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. सर बॅट आहे प्रवीण सर. लेग बाईज ओके थँक्यू. धावफलकावरती धावा आहे 57. 57 धावा धावफलकावरती. 57 धावा धावफलकावरती आहेत. 57. यावेळेस मात्र आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये फ्लॅट बॉल गेलाय आणि क्षेत्ररक्षक होते प्रयत्न त्यांनी जरूर केलेत, परंतु इथे पंचांचा निर्णय येणं शेष आहे. षटकार आहे आणि षटकार आला आपण पाहतोय अविनाश भोईर यांच्या बॅट मधून आणि 6 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती आहेत. धृती 11 या संघाने सकाळच्या सत्रामध्ये 75 बनवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये तो रेकॉर्ड तोडला जाईल का? राज ऑरियर संघ देखील कमालीची कामगिरी करतोय मैदानावरती आणि आज मात्र आपण पाहतोय 4 संघ दिवसभर इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एनएचजी फिटनेस, व्हीकेके टायगर, धृती 11, राज ऑरियर्स हे संघ आज दिवसभरामध्ये आपण मैदानावरती खेळताना पाहिलेले आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. आपण पाहतोय बॉलची लाईन तर बॅटर कडून मिस झाली आहे.
एक धाव पुन्हा एकदा मिळते, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आहे. 64. मुन्ना स्वामी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले, झेल तर सुटलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. चुकीला माफी नाही आणि चुकीचं रूपांतर मात्र झेल तर सुटलाय. 4 धावांमध्ये देखील झालंय. कॅचेस विन द मॅचेस असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो, परंतु इथे कॅच सुटलाय आणि त्यानंतर चौकार आला. चौकाराच्या मत्तेने धावफलक पुढे जाईल. 68 धावा धावफलकावरती आहे. 68. मुन्ना आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, धावफलकावरती धावा आहेत 68. 68. पुढचा बॉल फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आपण पाहतोय आणखीन एक 4. 72 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि राज ऑरियर संघ मात्र सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने वाटचाल जरूर करतोय. धावफलकावरती धावा आहेत 72. 72. तर धृती 11 संघ सगळ्यात वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 पॉइंट त्यांच्या आहेत. नेट रन रेट मध्ये प्लस 4.620. एनएचजी फिटनेस आपण पाहतोय 2 नंबर वरती आहे. 2 पॉइंट त्यांच्या आहेत. ज्यावेळेस आपण पाहतोय शरीरावरती हा बॉल आदळतोय. अरबाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अरबाज बी. पहिला बॉल डॉट आलाय. इथे मात्र अपील झाली आहे लेग बिफोर विकेटची आणि फलंदाज बाद होतील. लेग बिफोर विकेट आणि मला वाटतं पहिली विकेट असेल या स्पर्धेमधली. लेग बिफोर विकेट आपण पाहतोय. अविनाश भोईर बाद झालेत आणि तरुण डे मैदानावरती दाखल होत आहेत. तिकडे उभं राहावं लागेल रस्त्याच्या बाजूला. पडली झाले. तर गौरव मडवी सरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय आणि महेश नायर सर आपल्याला देखील विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये स्टँड आहे त्याच्यावरती बॉल जातोय. आणखी एक सिक्सर. महेश नायर सर आणि गौरव मडवी सरांना विनंती आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. 78 धावा या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय बनवलेली आहे. अगदी फलंदाजी करताना राज ऑरियरच्या संघाने धृती 11 संघाला मागे टाकलंय. 78 धावा त्याने बनवलेल्या आहेत मैदानावरती. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत 78. तरुणडे मैदानावरती पोहोचलेत आणि तरुणडे सांगतायत मी देखील तरुण आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय फेस करताना त्याने. वन मोर सिक्सर. त्याच दिशेने कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय पाठीमागच्या बॉलचा. आणखी एक सिक्सर. धावफलकावरती धावा आहेत 84 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. रेकॉर्ड ब्रेक खेळी इथे मात्र मैदानावरती केली. या स्पर्धेमधला रेकॉर्ड तर तोडलाय. 75 धावा धृती 11 संघाने बनवल्या होत्या परंतु 84 धावांवरती पोहोचलाय राज ऑरियर्स. रमेश सोळसे साहेबांचा संघ देखील कमालीची बॅटिंग करताय सध्या मैदानावरती. अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत.
ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल वाईड आहे. 85 धावा धावपलकावरती 85. काय बॅटिंग केली सुरुवातीला. नितेश गवळी मैदानावरती दाखल झाले, त्यांच्या जोडीने सोहेल मैदानावरती होते. सोहेल अजून देखील मैदानावरती आहेत. दुर्गेश आले, अविनाशने देखील एक षटकार ठोकला, परंतु तदनंतर तरुण मैदानावरती दाखल झालेत आणि 2 लगातारचे षटकार त्यांनी देखील बॅटमधून आलेले आपण पाहिलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, फटका चांगला आहे. कावकडनं रिझनला बॉल गेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, परंतु होणार नाही. आणि सोहेल आपण पाहतोय सलामीला गेले तर मैदानावरती अँकरची भूमिका निभावली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली मोठे फटके त्याने देखील खेळलेत, परंतु आता डावाला फिनिशिंग टच देण्याची संधी आहे सोहेल यांच्याकडे देखील. धावपलकावरती धावा आहेत 86 धावा आहेत धावपलकावरती 86. स्विच हिट आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न केलेत. बटरफ्लाय जाईल इथे टिपलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जाईल कंप्लीट होईल आणि इथे आपण पाहतोय धावफलक ऍज इट इज असेल. 86 धावा धावफलकावरती आहेत आणि 87 धाव्यांचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. आपण पाहतोय VKK टायगर संघासमोर. जरूर आपण पाहतोय मोठे लक्ष आहे. VKK टायगर संघ हा लक्षाचा पाठलाग करेल का हे चित्र देखील पाहायचंय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. तरुणडेने डावाला फिनिशिंग टच दिले, चांगली साथ दिली. शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मैदानावरती राहिले आणि मुख्य मंचकावरती आपण पाहतोय पाहुण्यांची देखील मानदियाळी. 10 क्रिकच्या माध्यमातून असं म्हणतात ना की अमर्याद क्षेत्रामध्ये काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्याद काम कसं करता येईल. एक कॅमेरा आपल्याकडे आहे, परंतु मैदानावरती दृश्य दाखवता आम्ही अगदी मुख्य मंचकावरती कोण आहे ते देखील दाखवतोय. मंचकावरती आपण पाहतोय मुख्य मंच आपला कव्हर केला जातोय 10 क्रिकच्या माध्यमातून आणि अतिशय कमी कालावधीमध्ये आपण पाहतोय अगदी 1.25 लाख खरं तर सबस्क्रायबर या देखील चॅनलने मिळवलेले आहेत आणि एक वेगळी उंची आपल्या नावाचा एक वेगळा ठसा खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उमटवलेला आहे. तर चला विनंती आहे पुढची मॅच आपण पाहतो एनएसजी फिटनेस आणि राज वॉरियर्स या 2 संघांदरम्यान आहे आणि राज वॉरियर्स संघ इन ऍक्शन मध्ये आहे. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि 8 संघांसाठी आपण पाहतोय बरेच संघ मालक त्याने देखील विशेष मोलाचा सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आपण पाहिलाय. तब्बल 104 खेळाडू आणि त्यांच्यामध्ये हा क्रिकेटचा थरार इथे मैदानावरती सुरू आहे. काही खेळाडू वेटिंग लिस्टवरती देखील राहिलेले आपण पाहिलेत या देखील स्पर्धेमध्ये, परंतु कुळगाव विभागामधून 104 खेळाडू तब्बल मैदानावरती उतरताना आपण पाहतोय. 8 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये उतरलेले आपण पाहिलेत आणि ही मोठी गोष्ट आहे. बदलापूर शहर खरं तर प्रचंड झपाट्याने विकास करते आणि विकासाभिमुख हे शहर आहे, परंतु कुळगाव मधून तब्बल 8 संघ खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत कुळगाव प्रीमियर लीग मध्ये. हे देखील मोठी गोष्ट आहे. गीतेश आणि अरबाज मैदानावरती दाखल होत आहेत. आपण पाहतोय लक्ष असेल तब्बल 87 धाव्यांचं लक्ष आहे. 87 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. लक्ष जरूर कठीण आहे. चला लक्ष आहे आपण पाहतो 87 धाव्यांचं.
87 धाव्यांचं लक्ष आहे. आपण पाहतो निर्धारित 5 षटकांमध्ये 87 धावा इथून बनवायच्या आहेत. अदनान आपण पाहतो लेफ्ट आर्म पेसर मैदानावरती दाखल होत आहेत. तेजस मेहरला आपण पाहिलं, अदनान देखील लेफ्ट आर्म पेसर आहेत आणि अनेक खेळाडू आहेत लेफ्ट आर्म पेसर तयार केले पाहिजेत गुळगाव संघाने. फुल टॉस बॉल आहे आणि चांगला फटका आहे. पहिल्याच बॉल वरती फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केलाय, ठोकलाय 4. आणि श्रीमान महेश नायर सरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. महेश नायर सर आपण या NSG फिटनेस संघाचे ते पुरस्कृत आहेत. अरबाज यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं तर भाईजान यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाची राशी अरबाज यांच्यासाठी असणार आहे. संधी आहे अरबाज यांच्याकडे. बॅकफुटला गेले, कट करतायत, गॅप मध्ये बॉल आहे. पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून पूर्ण होतील. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती, 6 धावा धावफलकावरती आहेत. पॉइंट आणि गेलीच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला होता. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अरबाज आहेत बॅटिंग साठी आणि बॉलिंग साठी आपण पाहतोय. गोलंदाज अदनान आहेत. अदनानचं एक बॉलिंग ट्रॅक वरती. लक्ष 87 धाव्यांचं. लक्ष कठीण जरूर आहे, मोठं जरूर आहे, परंतु या देखील लक्ष्याचा पाठलाग सफलतेने केला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी मात्र चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. राज ऑरियर संघाला देखील इथून एका मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केला गेलाय. फ्लॅट सिक्सर. न बॉल पंचांनी घोषित केलेला आहे आणि त्या बॉल वरती षटकाराला एकूण धावफलकावरती धावा ऍड होतील 7. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13. धावा धावफलकावरती आहेत. 13. आणखी एक बॉल फुलटॉस आहे. चांगला फटका आहे. मिड विकेट रिजनला बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. अदनान यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलं आपण पाहतोय आणि अरबाज त्यांच्यावरती हल्ला बॉल करतायत. काय म्हणता? मी आपला पोगो पाहतो मी आपला समजदार म्हणलं आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली अरबाज यांच्या माध्यमातून. चौकार षटकारांची आतिषबाजी तर झाली आहे, परंतु या 87 धावांचा पाठलाग करता येईल का? तर करता येऊ शकतो आणि तशा पद्धतीने सुरुवात झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. हा देखील बॉल फुलटॉस आहे. कव्हर रिजनला दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि संधी आहे इथे धावबाद होण्याची. अरबाज इथे मात्र धावबाद झालेत. विकेट आणि आवश्यकता होती अरबाज. आपण पाहतोय कव्हर रिजनला सरळ हातामध्ये बॉलला खेळले होते आणि पाहिलं नाही. नॉन स्ट्रायकर एंडचा खूप महत्वाचा खरं तर घटक असतो. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन ज्यावेळेस 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल आहे त्याची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, परंतु डेंजर यांना धावत होते अरबाज आणि अरबाज इथे आपण पाहतोय धावबाद झालेत. क्रमांक 3 वरती नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. मुन्ना स्वामी मैदानावरती दाखल होत आहेत. आपण पाहतोय क्रमांक 3 वरती
17 धावा धावपलकावरती आहेत. इथे विकेट आलेले आहे धावबाद स्वरूपामध्ये. शेवटचे 2 बॉल अजून देखील बाकी आहेत षटक क्रमांक 1 मधले. पुढचा बॉल आपण पाहतोय इथे टॉप एज लागलाय आणि विकेट कीपर आपण पाहतोय बॉलच्या खाली पोहोचतायत. आणखी एक सेल टिपला गेलाय. विकेट आलेले आहे. आल्या पहिल्या बॉल वरती बाद झालेत मुन्ना स्वामी. आपण पाहतोय शून्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्लाइस झाला बॅटला बॉल आणि निश्चित आपण पाहतोय विकेट आलेले आहे. साई टेपाला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 17. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 1 मधला आपण पाहतोय अदनान आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि अरबाज आणि बाद होणारे बॅटर आहेत मुन्ना. यावेळेस मात्र आपण पाहतोय एका क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत आणि बॉलच्या खाली पोहोचले. झेल देखील टिपला आले. विकेट. अविनाश भोईर तिकडे होते आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विकेट आलेले आपण पाहतोय. ओव्हर हॅट्रिक आपण पाहतोय. 2 विकेट लगातार आल्यात आणि पुढच्या षटकामध्ये जर पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली तर संधी असेल अदनान यांच्याकडे. ज्यावेळेस नवीन षटकाची सुरुवात करतील त्यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती विकेट आली तर विकेट हॅट्रिकची संधी त्यांच्याकडे देखील आहे. आणि नितेश गवळे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नितेश गवळे यांनी सुरुवात तर केली होती या सामन्याची आणि पहिल्या बॉल वरती यश मोरे यांचा षटकार ठोकला होता आणि तिथून मात्र प्रवास सुरू झाला होता. 86 धावा खरं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनल्यात. 87 धाव्यांचं लक्ष आहे टोटल पहिल्या सत्रामध्ये. 86 धावा बनलेल्या आपण पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 27 धावा बनवल्या होत्या नितेश गवळे यांनी आणि एकट्यानेच बॅटिंग केली होती पहिल्या षटकामध्ये. तब्बल पहिल्या 28 धावा नितेश गवळे यांनी बनवलेल्या आपण पाहिल्यात. स्विच हिट अटेम्प्ट आहे आणि इथे अपील झाली आहे लेग बिफोर विकेट साठी. लेग बाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 धाव आली. यावेळेस मात्र प्ले अँड मिस. तर कपिल जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅटर अक्षय भोईर यांच्यासाठी 3 बॉल मध्ये 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचे बक्षीस असेल आणि सरकार यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं बक्षीस अक्षय भोईर यांच्यासाठी असणार आहे. हा बॉल डॉट आलाय. सोहम कोंडिलकर उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय क्रमांक 2चं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे सोहमजी कोंडिलकर साहेबांच्या माध्यमातून. हा बॉल देखील आपण पाहतोय किती दूरवरती गेलाय. पंचाचा निर्णय येईल आणि 4 धाव्यांकरता हा बॉल गेलेला आहे. चौकार इथे आलाय. 3 चौकार जरी मारले तरी देखील संधी असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय भोईर यांच्याकडे. स्वप्नील जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. हा बॉल देखील डॉट आलाय. क्रमांक 1चं पारितोषिक आम्हाला मिळालंय श्री प्रथमेश वैभव मुठे यांच्याकडून. आपण पाहतोय मेहबूबचा फोटो आणि अरोख रक्कम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे.
आणखी एक चौकार आपण पाहतोय आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. क्रमांक 1 चे चषक आम्हाला मिळाले कैलासवासी शकुंतला तुळशीराम भोपी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री समीर भोपी साहेबांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळाले. क्रमांक 2 चं पारितोषिक आम्हाला मिळाले श्रीमान सोहमजी कोंडिलकर आणि श्रीमान कल्पेश जैन यांच्या माध्यमातून रोख रक्कम आम्हाला मिळाली. आणि चषक पुन्हा एकदा आपण पाहतोय समीर भोपी साहेबांकडून आम्हाला मिळाले. क्रमांक 3 चं पारितोषिक आम्हाला मिळाले श्रीमान गौरवजी घोरपडे यांच्या माध्यमातून आणि चषक पुन्हा एकदा समीरजी भोपी साहेबांच्या माध्यमातून मिळाले. क्रमांक 4 चं पारितोषिक आम्हाला मिळाले श्रीमान उदय कृष्णराव जाधव यांच्याकडून रोख रक्कम मिळाली आणि चषक पुन्हा एकदा समीरजी भोपी यांच्या माध्यमातून मिळाले. क्रमांक 1 पासून 4 पर्यंत सर्व चषक आम्हाला मिळाले श्रीमान समीर भोपी साहेबांच्या माध्यमातून. मालिकावीराची टीव्ही आम्हाला मिळाली आहे योगेश पवार यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज कूलर आम्हाला मिळाले प्रीतम कर्णिक यांच्या माध्यमातून. गोलंदाज कूलर आम्हाला मिळाले कल्पेश सोळसे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर आम्हाला मिळाले रोहित जैन निनाद राणे आणि योगेश गायकवाड यांच्या माध्यमातून. सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांसाठी चषक आम्हाला मिळाले सोहम कोंडिलकर यांच्या माध्यमातून. सन्मान चिन्ह संघ मालकांसाठी श्रीमान सचिन दलाल साहेब आणि पवार साहेबांकडून आम्हाला हे मिळालेलं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी चषक आम्हाला मिळाले चंद्रकांत कोंडिलकर समीर कोंडिलकर. कलिंगड आम्हाला मिळाले ओमसाई अगरबत्ती त्यांच्या माध्यमातून. थंडपेय आम्हाला मिळालेत LLD फार्म हाऊस श्रीमान संदीप दलाल साहेब यांच्या माध्यमातून. फरसान आम्हाला मिळाले वोवी एंटरप्राइजेस यांच्याकडून. ज्यूस आम्हाला मिळाले गजानन किराणा स्टोर यांच्या माध्यमातून. रिअल ज्यूस आम्हाला मिळाले सुमित बाऊसकर साहेबांच्या माध्यमातून. हेडफोन आम्हाला मिळालेत स्वस्तिक मोबाईल यांच्या माध्यमातून आणि इतर सहकारी मिळाले श्रीमान प्रकाश जाधव आणि महेश डेरे यांच्या माध्यमातून. या सर्व थोर देणगीदात्यांचा अतिशय मनापासून आभार आम्ही मानतोय. बक्षीस पारितोषिक यांच्या माध्यमातून आलेत काहींच्या माध्यमातून चषक आम्हाला मिळालेत. या सर्वांचे विशेष आभार आम्ही मानतोय. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत आपण पाहतोय तरुंडे. इथे संधी होती आपण पाहतोय कव्हरचा क्षेत्ररक्षक काही वेळापुरता इंटरेस्टेड जरूर होता परंतु डीप मध्ये बॉल आला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एक धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहे 28. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे 87 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. प्री डिटरमाइन स्ट्रोक इथे खेळायचा होता. बॉल येणे अगोदर सफल झाले होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धृती 11 संघाने आपण पाहतोय 2 मॅच खर तर लगातार त्यांनी जिंकलेल्या आहेत. शेवटचा बॉल आपण पाहतोय या षटकामधला. तरुण डे फुलर लेनचा हा बॉल होता. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट रिजनला बॉल गेला. एक धाव मिळेल. आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा असतील 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 2 षटकांचा खेळ अद्याप शेष आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 29. नऊ धावा आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये आलेला आहेत. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल अमांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत 30. 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जाते. फुल टॉस बॉल होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. गॅप मध्ये बॉल आहे आणि इथे मात्र चौकार आलाय. गीतेश ठाकरे यांच्या बॅट मधून 4 आलाय ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 34 धावा धावफलकावरती आहेत 34.
ज्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपतील, झेल आणि इथे मात्र आली आहे विकेट. गीतेश ठाकरे देखील माघारी परततील आपण पाहतोय. वन मोर विकेट इथे पाहायला मिळाली. सुधीर आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतील. नवीन बॅटर 87 धाव्यांचं लक्ष होतं आणि कमालीची कामगिरी. इथे मात्र नेट रन रेट मध्ये बराच फायदा होणार आहे राज वॉरियर्स संघाला देखील. हेज लागले आणि थर्डमॅन रिझलला बॉल ट्रॅव्हल होतोय आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा इथे आल्यात. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36. नितीश गवळी आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये ते आहेत. वाईट बॉल. 37. धावा धावफलकावरती आहेत. इथे फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे. 2 खेळाडू इंटरेस्टेड होते परंतु विकेट कीपर एक चांगला झेल टिपलाय आणि आणखी एक विकेट. खेळाडू बाद. सुधीर माघारी परततील. 87 धाव्यांचा पाठलाग करताना सुरुवातीला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप महत्वाची होती. अरबाजने ते सुरुवात तर केली परंतु दुर्दैवरित्या तो धावबाद झाला आणि तिथून पुढे मात्र विकेटचा सिलसिला सुरू झालाय. सुरुवात चांगली केली अरबाज यांनी परंतु 87 धावांचा पल्ला गाठायचा म्हणजे प्रत्येक एकेरी दुसऱ्या बॉल वरती तुम्हाला षटकार तर ठोकावा लागेल, चौकार तरी ठोकावा लागेल. नवीन बॅटर श्रीमान योगेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि साहेबांना विनंती आहे आपण देखील मंचकावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय प्रतीक जाधव देखील आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर महेश नायर सर आणि गौरव मडवी सर आयोजकांच्या वतीने विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने हे अतिशय महत्त्वाची सूचना दोघांना आहे. तर बॉल पंच 5च झालेले आहेत आमच्याकडे. एकदा कन्फर्म करून घ्या. पहिला बॉल वाईड होता त्यानंतर 4 आला विकेट. 2 पुन्हा एक वाईट बॉल आहे विकेट आणि एक धाव आली. एक बॉल बाकी आहे. 2 वाईड आहेत या षटकामध्ये. चला धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 34. 34 38 धावा धावफलकावरती आहेत. 38. शेवटचा बॉल या षटकामधला. चांगला फटका आहे समोर दिशेने आपण पाहतोय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून मात्र मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 87 बनवायच्यात म्हणजे 6 बॉल मध्ये 47 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. पहिल्या 24 बॉल मध्ये 40 आल्यात आणि शेवटच्या 6 मध्ये 47 धाव्यांची आवश्यकता आहे अजून देखील.
यावेळेस मात्र आपण पाहतोय टॉप एज लागलाय पुन्हा एकदा अगदी थर्मॅन रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि चौकार मिळेल. आज मात्र एजेसचे बरेच चौकार षटकार पाहायला मिळालेत या मैदानावरती. चार धाब्याने धावफलक पुढे जाईल. ओम साई अगरबत्तीचे ओनर श्रीमान गणेश जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती आपण मंचावरती या. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी कलिंगड ओम साई अगरबत्ती श्रीमान गणेश जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण या मंचावरती. या ठिकाणी आपण पाहतोय बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळेल. संघ मालक श्रीमान महेश नायर साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय गौरव मडवी सर आपण देखील यायचं आहे. विनंती आहे दोघांना विनंती आहे. दोघांचाही विशेष सन्मान इथे करतोय आपण संघ मालकांचा आणि अतिशय नेत्रदीपक खरं तर ही मोमेंट बनवली गेलेली आहे सर्व संघांसाठी. कुमार गौरव मडवी सर आणि श्रीमान महेश नायर सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. संघ मालक आहेत सोहम कोंडिलकर त्या ठिकाणी असणार आहेत. सचिन दलाल साहेब आहेत. सिद्धेश राऊत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय संघ मालकांचा. कुलगाव प्रीमियर लीग आणि त्याचं मात्र हे विशेष सन्मान चिन्ह आहे संघ मालकांसाठी. नवीन बॅटर आपण पाहतोय नागेश मैदानावरती दाखल झालेत. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका आहे. डीप मध्ये बॉल गेलाय. काव कॉर्नर रिजनला खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आणि या ठिकाणी हा पहिला डाव आपण पाहतोय माफ करा दुसरा डाव देखील संपलेला आहे आणि ही मॅच इथे जिंकलेली आहे राज ऑरियरच्या संघाने. 39 धावेंनी माफ करा 41 धावेंनी ही मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे. 39 39 धावेंनी ही मॅच जिंकलेली आहे राज